चंदगडच्या संजय साबळे यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड. दी न्यू इंग्लिश स्कूल चंदगडच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा. खेळ खेळू प्रश्नोत्तराचा मेळ घालू अभ्यासाचा या नाविन्यपूर्ण नवोपक्रमास प्राप्त झाला दुसरा क्रमांक. शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण नवोपक्रमासाठी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था कोल्हापूर यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत दी न्यू इंग्लिश स्कूल चंदगडमधील उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांनी जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांनी मुलांची अध्ययन क्षमता वाढीसाठी खेळ खेळू प्रश्नोत्तराचा मेळ घालू अभ्यासाचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम सादर केला. त्यांच्या या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक प्रशिक्षण संस्थेमार्फत जो राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा जी होती त्या स्पर्धेमध्ये मी श्री संजय गोपाळ साबळे दी न्यू इंग्लिश स्कूल चंदगड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर मी सहभागी होतो आणि मी या नवोपक्रमामध्ये खेळ खेळून प्रश्नोत्तरांचा मेळ घालून अभ्यासाचा हा एक नवोपक्रम सादर केला. याच्यापाठीचा उद्देश माझा असा होता की जेणेकरून विद्यार्थ्यांच्यामध्ये स्वाभाविकपणा यावा, त्यांची आकलन क्षमता वाढावी, स्वतःचे प्रश्न तयार करून त्या प्रश्नांची उत्तर त्यांनी शोधावी, की त्याच्यात आत्मविश्वास यावा या उद्देशाने मी हा उपक्रम निवडला आहे. विशेषतः इथं नवीन 10वीच्या वर्गांसाठी स्वतःचे जे प्रश्न आहेत तशा पद्धतीचे प्रश्न त्यांना तयार करता यावेत आणि त्याची उत्तरं बिनचूक आणि अचूक लिहिता यावेत. इयत्ता 10वीच्या प्रश्नसंच त्यांनी तयार करावा स्वतः अशा पद्धतीचं फलित या उपक्रमाच्या पाठीमागे माझं होतं आणि म्हणून मी हा उपक्रम राबवला आणि त्याला जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक आला. नमस्कार, मी प्रार्थना शिवाजी गायकवाड दी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकते आहे. खेळ खेळू प्रश्नोत्तरांचा मेळ घालू अभ्यासाचा हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही खेळत आहोत. त्यामुळे मराठी विषयात चांगली प्रगती होत आहे आणि इतर विषयातही चांगली प्रगती होत आहे. धन्यवाद. संजय साबळे यांनी विद्यार्थ्यांसाठी 17 पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या बाबांना समजून घेताना या पुस्तकाला साहित्य सभेचा पुरस्कार मिळाला आहे. या शैक्षणिक नवोपक्रमासाठी त्यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर, डाएटचे प्राचार्य डॉक्टर IC शेख, डॉक्टर भोई, प्राध्यापक सरिता कुदळे, गटशिक्षण अधिकारी सुमन सुभेदार, प्राचार्य ND देवळे यांचं मार्गदर्शन लाभलं. या उपक्रमासाठी त्यांना ग्रंथपाल शरद हदगल, TS चांदेकर यांचं सहकार्य मिळाले.